आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। हिंगोली जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक व काही पोलीस सहाय्यक निरीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथके नेमून ही स्टिंग ऑपरेशन अवघ्या 4 तासात पाठलाग करून 3 आरोपीस पकडण्यात हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे। या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय राम मोड, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिव शंघेवारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मला पिल्लू, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठुवणे, पोलीस अंमलदार किशोर सावंत, महादू शिंदे, विशाल खंडागडे, गजानन पोकळे, विठ्ठल काळे, राजू ठाकूर, नितीन गोरे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, आझम प्यारेवाले, दीपक पाटील, हिंगोली ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक मगन पवार, असलम गारवे, होमगार्ड विशाल मोहिते कोरडे यांनी अवघ्या 4 तासात 4 ते 5 किलोमीटर पाठलाग करून तिने आरोपीस ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील इसमास सुखरूप सुटका केल्यामुळे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी पोलीस पथकाचे व सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला असल्याची माहिती दिसून येत आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी जिल्हा प्रतिनिधी परशुराम जाधव, हिंगोली। नंतर त्यांच्याकडून खंडणीची मागणी केलेली आधी आम्हाला या प्रकारची माहिती आम्हाला भेटलं। त्यांना तो विक्टिम आहे, त्यांना कोणीतरी किडनॅप केला, नंतर तो पैशाची मागणी करत होतो, परंतु नंतर आम्हाला माहिती पडलं या प्रकरणामध्ये तो एक महिला आहे, त्याची आणि तो विक्टिम आणि आरोपी दोघांसोबत इलिसिट अफेअर होते, अनैतिक संबंध होते आणि आधी पासून तो आरोपी आहे, तो विक्टिम आहे, म्हणजे तो त्यांनी त्याच्याकडून खंडणी मागणी केली, त्यांना म्हणजे काहीतरी वॉर्निंग पण केलं, म्हणजे मी त्याच्यासोबत रिलेशनमध्ये आहे, तुम्ही काय याच्यामध्ये काही करू नका म्हणून, परंतु त्यांनी काय ऐकलं नाही वगैरे, त्यांचं काही मिसअंडरस्टँडिंग होतं, म्हणून तेव्हा यांनी त्यांच्या महिलाच्या घरी गेलं होतं, तेव्हा हे पण आला आरोपी आणि त्यांचे साथीदार सर्व ताब्यामध्ये, तो घरी आला आणि त्यांना मारहाण केलं तो व्यक्तीला आणि त्यांना तो महिलाच्या घरामध्ये त्यांनी तो ठेवला होता, तो विक्टिमला। नंतर त्यांनी सांगितलं म्हणजे मी पैसा देतो, तुम्ही पैसा आणा, त्यांच्यामध्ये काहीतरी डिलिंग झाला होता। नंतर त्यांनी कॉल केला त्यांच्या भावांना, सांगितलं तुम्ही पैसा घेऊन या। या माहिती पोलिसला भेटल्यानंतर तात्काळ आम्ही क्राईम ब्रांचच्या टीम आणि स्थानिक पोलीस स्टेशनचा ठाणेदार आणि त्यांच्या टीम सर्व तात्काळ तो घटनास्थळी किंवा तो जवळपास एरिया